श्री स्वामी समर्थ. इव्हनिंगला चटपट खाण्याची क्रेविंग होत असेल तर नक्की ट्राय करा हे होममेड नूडल्स. त्यासाठी सर्वप्रथम नूडल्सला उकडून घ्यायचं आहे. नूडल्स उकडेपर्यंत दुसऱ्या बाजूस कॅबेज, कॅरेट आणि कॅप्सिकम चिरून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वेजेस बारीक किंवा मोठे ठेवू शकता. आपल्याला नूडल्स 80%च कुक करायचे आहेत, त्यामुळे नूडल्स मोकळे होतात. आता हे पाहण्यासाठी नूडल्सचा एक तुकडा बोटावर घ्यायचा आणि प्रेस करायचं. तुकडा तुटला तर त्यामध्ये थंड पाणी ॲड करून ते पाणी काढायचं आणि ऑइल ॲड करायचं. यामुळे नूडल्स मोकळे होतात आणि एकमेकांना चिटकत नाहीत. आता दुसऱ्या बाजूस कढई घेऊन त्यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे आणि गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि या ऑइलमध्ये कॅरेट, कॅबेज आणि कॅप्सिकम ॲड करून याला फ्राय करायचं आहे. यामध्येच मी आता सोया चंक्स ॲड करत आहे. यामुळे थोडे नूडल्स हेल्दी होतील. त्यानंतर यामध्ये मीठ, अद्रक लसूण पेस्ट आणि सोया सॉस, रेड चिली सॉस, नूडल्स मसाला ॲड करून याला छान मिक्स करायचं. यामध्ये मी रेड चिली पावडर पण ॲड करत आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला नूडल्स चटपट आवडत असतील तर ॲड करा, नाहीतर स्किप करा. आता हे मिक्स केल्यानंतर या मिश्रणामध्ये उकडलेले नूडल्स ॲड करा आणि दाखवल्याप्रमाणे नूडल्सला मिक्स करून घ्या. दोन्ही बाजूंनी चमचा घालून हे नूडल्स मिक्स केल्याने नूडल्सचे तुकडे होत नाहीत. असे छान मिक्स करायचे आहे आणि यावर कोथिंबीर शिपडा. रेडी आहेत आपले नूडल्स. थँक्यू.